तू बोलता बोलता काय म्हणालीस की मी माझं लाईफ सेट केलंय आणि मी ते कंट्रोल करते आणि सूत्र हलवते. कसं करतेस तू हे? सगळ्या बायकांना ऐकायला आवडेल हे, कारण आपल्याला सगळ्यांना वाटत असतं की अरे माझं लाईफ ना माझ्या मुलांच्या हातात आहे, नवऱ्याच्या हातात आहे, बॉसच्या हातात आहे, याच्या. तू कसं काय करतेस हे? मला खरंच ऐकून घ्यायचं आहे मला असं वाटतं ना की हे तुझ्या मनाला असं वाटतं की ते खरंच आहे. नाही, ही प्रॅक्टिस आहे बेसिकली. ज्या वेळेला आपल्याला दुःख होतं, आपल्याला वाईट वाटतं, ह्याचं कारण जर का मीच काही कारण असेल की मी एखादी गोष्ट करायची ठरवली, ती अचीव नाही झाली म्हणून मला दुःख झालं, तर ते माझ्या हातातलं असतं. मी काय म्हणू शकते, काय दुःख वाटून न घेणं हातात असतं? नाही, मी अचीव केलेली गोष्ट किंवा मी ठरवलेली गोष्ट झालेली नाही आहे हे मला कळल्यानंतर मला सुधारण्याचे चान्सेस आहेत, जे मी स्वतःला तो चान्स देते की ठीक आहे, या वेळेला तू मेहनत घेतलीस किंवा तुझी मेहनत तेवढी पूर्ण नाही करू शकलीस, तू जेवढी तू 100% द्यायला हवं होतंस तेवढे 100% नाही दिलेस. इट्स ओके. कन्सोल करून स्वतःला पुढे आपण गेलो आणि पुढच्या वेळेला तर आपल्याला आणखीन ट्राय करायचं आहे, मी आणखीन परफेक्ट, हा चान्स मी मला देऊ शकते. बरोबर. बऱ्याचदा काय होतं की आपण समोरच्या व्यक्तींवर आपला आनंद, आपल्या अपेक्षा ह्या इतक्या अवलंबून असतात की मग त्याला माफ करण्यात, समोरच्यानी माफ केल्याशिवाय आपल्याला ते बरंच नाही वाटत किंवा समोरच्या व्यक्तीने आपल्याला आनंद दिल्याशिवाय तो आपल्याला आनंदच वाटत नाही. हा कंट्रोल जेव्हा आपण समोरच्याला देतो त्यावेळेला आपण कायम दुःखी राहतो ना. हा कंट्रोल मी जो माझा घेतला आणि मी ठरवलं मला माझ्या पद्धतीनं आयुष्य जगायचं आहे आणि त्यासाठी मला काही गोष्टी सॉर्टेड ठेवाव्या लागतील की या गोष्टीचे सोल्युशन्स हे माझ्याकडे आहेत, हे मला माहिती आहे. या गोष्टीचे सोल्युशन्स समोरच्या व्यक्तीकडे आहेत, ते माझ्याकडे नाही आहेत. तर मी त्याच्यावर किती अवलंबून राहायचं आहे, त्यांनी किती फरक पडून घ्यायचा आहे माझ्या आयुष्यामध्ये आणि फरक पडला तर तो किती काळासाठी ठेवायचा आहे. हे सगळं तुला असं वाटतं का की हे लाईफ, आपलं जीवन इतकं गणितासारखं होतं? कारण बऱ्याच गोष्टी, माझं म्हणणं बऱ्याच गोष्टी आपल्या हातातच नसतात. परिस्थिती आपल्या हातात नसते, माणसं आपल्या प्रमाणे वागत नाहीत. करेक्ट, यू आर राईट. परिस्थिती आपल्या हातात नसते, माणसं आपल्या हातात नसतात आणि म्हणूनच मला असं वाटतं आपल्या हातात काय असतं, आपण आपले असतो, आपले विचार असतात. त्यावेळेला आपण त्या गोष्टींमध्ये किती अडकून राहायचं. एखादं दुःख माझ्यावर कोसळलं, एखादी गोष्ट माझ्या मनासारखी नाही झाली, अनपेक्षित गोष्टी काही घडल्या, तर त्यावर माझा कंट्रोलच नव्हता, तर मी त्यामध्ये किती अडकून राहायचो. हे मला काळाने शिकवलं. गोष्टी घडत गेल्या तसं मला शिकत गेले मी की आपण त्यावर किती दुःख करत बसायचं, किती वाईट वाटून घ्यायचं, किती स्वतःला नावं ठेवायची. आपण बऱ्याचदा खूप अनफेअर वागतो स्वतःशीच. किती वेळ वागायचं अनफेअर. बास ना, आता ती गोष्ट संपली पाहिजे आणि मग परत नवीन चॅप्टर सुरू होतो. आणि खरंच असं असतं की नवीन चॅप्टर रोज सुरू करू शकतो आपण. नक्की ॲक्ट्रेस आहेस का फिलॉसॉफर आहेस? सॉरी. नाही, कारण काय माहिती आहे की सगळ्यांच्याच बाबतीत होत असतं. परिस्थिती कधी चांगली असते, कधी वाईट असते आणि आपण अख्खा वेळ त्याच्यात घालवतो. पण त्यानुसार स्वतःला बदलणं, आणि मला तुझ्यात दिसतं ते ॲक्सेप्टन्स. हो, तू स्वीकार करतेस प्रत्येकाचा आणि एखादी गोष्ट हे नाही झाली बदलतेस स्वतःला. आणि मुरांबा सोडण्याचा निर्णय त्या एका वैचारिक ह्याच्यातनंच आला का? हो, म्हणजे आता त्यावेळेला पण मला ॲक्सेप्टन्स दाखवावा लागला. आणि आपल्याला लाईफमध्ये अशा गोष्टी येतात की तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रायोरिटीज चूज कराव्या लागतात. तुम्हाला असे काहीतरी डिसिजन्स घ्यावे लागतात की जे खूप अवघड असतात, मनाविरुद्ध असतात, पण तरीसुद्धा तुम्हाला ते ॲक्सेप्ट करावं लागतं. मुरांबा करत असताना उत्तम सिरियल चालली आहे, माझं यूट्यूब चॅनल उत्तम चाललेलं आहे, छान ओळख मिळते आहे आपल्याला, आपल्या म्हणण्याप्रमाणे तिथे काम सुरू आहे. हे सगळं असतानासुद्धा सिरियल सोडावी लागली. यासाठी मला आवडत नाही की मी एखाद्या पात्रामध्ये आहे आणि ते इतकं मनापासून मी साकारते आहे. लोकांची गुंतागुंत आहे त्याच्यात, माझी गुंतागुंत आहे त्या जान्हवी कॅरेक्टरमध्ये. म्हणजे तुझी भावनिक गुंतवणूक असतेच डेफिनेटली. आणि ते सोडताना मला प्रचंड त्रास होतो, कारण लोकांना होणारी डिसअपॉइंटमेंट, मी एक सर्व्हिस देते लोकांना एंटरटेनमेंटची आणि मी ते मध्येच सोडून जाते, तर मला खरं तर ते आवडत नाही आहे. पण ते करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये माझं आर्थिक नुकसानही आहे भरपूर,
कारण माझं एक इन्कम होतं तिथून, ते बंद होणार आहे रेग्युलर इन्कम. हे सगळं माहीत असतानाही तो डिसिजन घ्यावा लागला, कारण जशी मी ॲक्ट्रेस आहे तशी मी आईसुद्धा आहे. आणि मग मला हे डिसाईड करावं लागेल की किती आता थोडंसं कलाकार म्हणून स्वतःला बाजूला ठेव आणि आई म्हणून तुला आता जास्त पुढे यावं लागेल आणि तुला काही डिसिजन्स घ्यावे लागतील आणि काही वर्ष द्यावी लागतील. सो तो डिसिजन मला तेवढ्यासाठी घ्यावा लागला, कारण आय एम अ सिंगल मदर आणि मी मुंबईमध्ये एकटीच त्याला वाढवत होते. जी सांभाळणारी मावशी होती कबीरला, ती अचानक परत तिच्या गावी निघून गेली. तिचं काही पर्सनल गोष्टी होत्या अनअवॉइडेबल, सो ती गेली निघून. आणि मग अशा वेळेला मला असं वाटलं की मी कोणावरही अवलंबून राहून 12 तास काम नाही करू शकत, कारण 12 तासांची शिफ्ट असते आणि 13 तास मी ऑलमोस्ट घरात नाही आहे. सो मी माझ्या मुलासाठी जर नसतेच आणि मी कुणावर तरी अवलंबून मेडवर कुठल्या तरी, तर ते माझ्या मनाला पटलं नाही. सो मला एक डिसिजन घ्यावा लागेल आणि तो मी घेतला. आणि मला असं वाटतं वाईज डिसिजन होता, कारण त्याच्यानंतर मी पुण्याला गेले, एक नवीन लाईफ सुरू झालं. माझ्या यूट्यूबकडे मी जास्त लक्ष दिलं आणि फिल्म्स इतक्या छान छान केल्या. म्हणजे मी तेच म्हणते की कायम स्वामी पाठीशी माझ्या अशा असतात की ते मला मार्ग दाखवत असतात किंवा ते फील करतात. ते म्हणतात ओके तू या गोष्टी ठरवल्यास का, तुला इथे असं वाटतंय की इथे मी खोल जाणार आहे, काळजी नको करू, त्याच्यासाठी मी कुशन्स बनवून ठेवलेली आहेत तुझ्यासाठी. सो हे तिथे असतात ते. आणि त्यांनी माझ्यासाठी, मी पुण्यात आले, मला असं वाटलं की मला ॲब्सल्यूट काम बंद करावं लागेल, पण असं झालंच नाही. मागच्या वर्षात माझ्या 2 फिल्म आल्या. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई, ज्याच्यामध्ये अप्रतिम कॅरेक्टर करायला मिळालं, आणि अभंग तुकाराम, दोन्हीही पात्र इतकी सुंदर साकारायला मिळाली मला. आणि आमचं पुण्यामध्ये गुरुजी आहेत प्राध्यापक शामराव जोशी, त्यांच्याकडे मी वाणी संस्कारांचे आत्ता धडे घेते, शिकते मी त्यांच्याकडे. सो ते शिकायला मिळतं आहे मला पॉडकास्ट थ्रू वेगवेगळ्या लोकांना भेटायला मिळतं आहे. तुम्ही समजू शकता की किती मजा येते हे सगळं करायला. सो मी हे सगळं एन्जॉय करते. या 1.5 वर्षात मी हे सगळं एन्जॉय केलं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.